कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेत आणि सभागृहाबाहेर विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला। उत्तर प्रदेश सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्याचप्रमाणे राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करावी या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। अधिवेशन संपण्याआधी विरोधकांनी कर्जमुक्तीची भूमिका घ्यावी अशी मागणी शिवसेना आमदार शंभूराजे देसाई यांनी केली आहे, तर प्रशांत बंब हे देखील आक्रमक झाले होते। माझा अगोदर कुणाला माझं पटत नसेल तर शांततेने ऐकावं अशी अगोदर माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, माझं स्पष्ट म्हणणं आहे की कर्जमाफी ही अजिबात झाली नाही पाहिजे। ऐकून घ्या माझं म्हणणं आहे माझं ऐकून घ्या। मी अगोदर सांगू लागलो माझं मत सांगतोय मी परंतु अध्यक्ष महोदय या वेळेला शेतकऱ्यांचे ऐकून घ्या माझं म्हणणं ऐका। तुम्ही काय म्हणता ते ऐकून घ्या। माझं म्हणणं ऐकून तुम्ही सांगतो ना माझं म्हणणं ऐका अरे मग सांगतो ना, ऐका ना। त्यांना पैसे द्यायचे तुम्हाला सांगतो त्यांच्या अकाउंटला पैसे द्या अध्यक्ष महोदय। शेतकरी कर्जमाफीचे पडसाद विधान परिषदेतही उमटलेत। विरोधकांचा गोंधळ कायम असल्यामुळे विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। त्याआधी सभागृहाचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला। यूपी कर्जमाफी मॉडेलचा अभ्यास सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। त्यावर महाराष्ट्र राज्य मार्गदर्शन मागत आहे असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर येणं ही लाजिरवाणी गोष्ट असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी केली आहे। योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी करू शकतात तर देवेंद्र फडणवीस का करू शकत नाहीत असा सवाल तटकरेंनी उपस्थित केला आहे। तर उत्तर प्रदेश सरकारला जे जमलं ते फडणवीस सरकारला का जमू शकत नाही याचं उत्तर द्यावं असं नारायण राणेंनी म्हटलंय। उत्तर प्रदेशचे सरकार 38,000 कोटी रुपयाची कर्जमाफी ते सरकार जाहीर करू शकतं। मी राज्याचा अर्थसंकल्प सभापतीमध्ये एकेकाळी मांडलाय सुवर्ण महोत्सवी अर्थसंकल्प। या राज्याची आर्थिक स्थिती आणि उत्तर प्रदेशच्या आर्थिक स्थितीमध्ये कमालीचा फरक आहे। शेतकऱ्यांच्या हिताची कणवाट्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाऊ शकत नाही। मुख्यमंत्री महोदय काल चंद्रपूरला होते, तिथून हाकेच्या अंतरावरती एका तरुणाने आत्महत्या केली, शेतकऱ्याने आत्महत्या केली। त्याचा पंचनामा करण्यासाठी पोलीस सुद्धा 4 तास जाऊ शकले नाही। इतकं चित्र या सभागृहामध्ये आम्हाला दुर्दैवाने या ठिकाणी पाहायला मिळत आहे। उत्तर प्रदेशचं सरकार जर का त्या ठिकाणी कर्जमाफी करत असेल तर आता हे सरकार त्यांच्याकडनं काय नवीन ज्ञान घेणार आहे? योगींना करता येतं आणि देवेंद्रांना नाही करता येत, हे काय भानगड आहे? आणि निवडणुका होतात पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी निवडणुकीत जे आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, त्यांनी 36,000 कोटीचं कर्ज माफ केलं। महाराष्ट्राचा 2.5 लाखाचा अर्थसंकल्प आहे, 1.25 लाखाचा अर्थसंकल्प असलेल्या आपल्यापेक्षा निम्मे अर्थसंकल्प असलेल्या उत्तर प्रदेशने ते कर्ज माफ करू शकतात। मग आपलं सरकार का माफ करू शकत नाही? हे धाडस का करत नाही? त्यांनी करू शकले, तुम्ही का करू शकले याचं स्पष्टीकरण हवं आहे आम्हाला। आणि म्हणून आमचं म्हणणं हे थांबवायचे कामकाज। आम्हाला मुख्यमंत्र्यांचं सभागृहाच्या नेत्याचं उत्तर पाहिजे की तुम्ही 9,000 जवळपास शेतकरी या महाराष्ट्रात 2.5 वर्षात गेले, मग त्याची दखल तुम्हाला घ्यायची नाहीये, हे थांबवायचं नाहीये। उत्तर प्रदेशच्या कर्जमाफी मॉडेलचा अभ्यास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी देता येईल याचा विचार सध्या सुरू असल्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचंही स्पष्ट केलं। तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेची खिल्ली उडवली। माझं अतिशय स्पष्ट मत आहे की कर्जमाफी करायची की नाही हा राज्य सरकारचा प्रेरोगेटिव्ह आहे। हे काही उच्च न्यायालयाने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे। राज्य सरकार सक्षम आहे, राज्य सरकार घेऊ शकतं। त्यामुळे उच्च न्यायालयाने याच्यामध्ये काही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। राज्य सरकार याचा निर्णय निश्चितपणे त्या ठिकाणी घेण्याच्या दृष्टीनं अध्यक्ष महोदय सगळी माहिती संकलित करताय। त्या संदर्भातली वेगवेगळ्या राज्यांनी जे मॉडेल तयार केले ते मॉडेलही त्या ठिकाणी आम्ही मांडलेले आहे। आणि या सभागृहात मी सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारला मदत मागितली आहे, पण समजा केंद्र सरकारकडनं मिळाली नाही तर कशाच्या आधारावर करायचं त्याचं प्लॅनिंग देखील आम्ही योग्य प्रकारे करतोय। त्यामुळे मी पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो, पण या ठिकाणी शिवसेना असेल, भाजप असेल,
सर्व आमदारांची भूमिका अत्यंत प्रामाणिक आहे, ती शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची आहे। मी त्यांना एवढंच आश्वस्त करतो की तुमच्या भूमिकेअनुरूप राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील। शेतीपूरक व्यवसायासह शेतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करणं अवघड झाल्यानं आर्थिक विवंचनेतून सातारा जिल्ह्यातल्या वडगाव हवेली इथल्या 2 सख्ख्या शेतकरी भावांनी आत्महत्या केली आहे। याची शासनानं आता गंभीर दखल घेतली आहे। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कुटुंबियांची भेट घेतली आणि दोषी बँक अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन दिलं। जगन्नाथ शिंदे आणि विजय शिंदे या उच्च शिक्षित शेतकरी बंधूंनी शेतीपूरक व्यवसायासाठी 60 लाखांचं कर्ज काढलं होतं, पण गेल्या काही दिवसांपासून व्यवसाय तोट्यात होता। अखेर लहान भावानं विष पिऊन आत्महत्या केली आणि ही बातमी कळताच मोठे बंधू जगन्नाथ यांनी रुळाखाली येऊन आत्महत्या केली। 3 वर्षांपासून सरकीपासून तेल निर्मितीचा व्यवसाय हे दोघं करत होते। चंद्रपूर जिल्ह्यातल्या मारुडा भादुर्णी परिसरात एका धान उत्पादक शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। उमेश चहाकाटे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। गरिबी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येते। 50 वर्षीय उमेश चहाकाटे यांच्याकडे 3 भाऊ मिळून फक्त 1 एकर शेती होती। घरी 5 लोकांचं कुटुंब। त्या 2 वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं। या लग्नात खर्च झाला आणि त्यांच्यावरती कर्जाचं डोंगर उभा राहिला आणि त्यातूनच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची चर्चा आहे। दरम्यान आत्महत्येनंतर गावकऱ्यांनी वर्दी देऊनही पोलीस पंचनाम्यासाठी उशिरा आल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण होतं। आत्महत्येची तक्रार उशिरा आल्याचं सांगत पोलिसांनी गावकऱ्यांच्या आरोपाचा इन्कार केला। ज्याला म्हणजे आता आपल्याला लग्न करायचं राहिला तर तो आम्ही 1 वर्ष अगाऊ करतो। आता असेलच त्याचा कर्ज, तेवढा तर काय आमचा त्याचा आम्हाला माहिती राहतो। कर्जामध्ये राहू शकते हो, कारण शेती एक तर कमी पडते। वेळ वगैरे झालेला नाही, पण जसा मध्यंतरीचा जो आहे, समजा 10:30-11च्या दरम्यान जर तो मरण पावला असेल तर पोलीस स्टेशनलाच त्या पद्धतीनं आपल्याला तक्रारच 1 तास लेट आलेली आहे आणि त्यानुसार जास्तीत जास्त झाला असेल तर 15-20 मिनिटं अर्धा तास झालेला असावा। पोलीस आले नाही असं तर काही होणार नाही। पोलिसांची आमच्याकडे ऑलरेडी लोक इथं होतेच पोलीस स्टेशनला, ड्युटीला अधिकारी असते, ते ड्युटीला पण कर्मचारी पण असतातच आणि आल्याबरोबर अशी कुठलीही तक्रार आली तर आपण त्वरितच अटेंड करतो। बुलढाणा जिल्ह्याच्या आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या छळामुळे शेतकऱ्यांवर आत्मदहन करण्याची वेळ आली आहे। संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं आणि वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून मंगेश ढगे या टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना चक्क राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा दिला। या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला। 1993-94 ते 2016-17 या सलग 23 वर्षांच्या कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेचं ऑडिट म्हणजेच लेखापरीक्षण केलं गेलेलं नाही। त्यामुळे पालिका स्थायी समितीत शिवसेना भाजपनं प्रशासनाला धारेवर धरलं आणि लेखापरीक्षणाबाबत प्रशासन गंभीर का नाही असा सवाल शिवसेना भाजपनं उपस्थित केला। ऑडिट केलं जात नाही तर मग बजेट कशाला पास केलं जातं असा सवालही यावेळी करण्यात आला। विशेष म्हणजे कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्यांच्या आत लेखापरीक्षण होणं गरजेचं असतं। मात्र असं असतानाही 23 वर्ष मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून लेखापरीक्षणाचं कामच केलं गेलं नसल्याचं समोर आलंय। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये शिवसेना भाजपचे नगरसेवक आमने सामने आले। पालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदा स्थायी समितीत बैठकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले। शिक्षण विभागासाठी सागवानच्या टेबल खुर्ची खरेदीच्या प्रस्तावावरून भाजप सेनेचे नगरसेवक आमने सामने आले। सुमारे 2.25 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावाला भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपानं विरोध केला। त्यामुळे हा प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली। मुंबई पोलिसांकडे कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। गोरख मधुकर शेखरे असं त्याचं नाव आहे। दिंडोरी तालुक्यातील मोहाडी इथं सुट्टीसाठी गावी आलेला असताना त्यानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलिसांकडे दाखल करण्यात आला होता। त्यानुसार त्याला अटक करण्यात आली। न्यायालयानं गोरखला 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या संबंधामध्ये पोलीस स्टेशनला 376
506 भादवीप्रमाणे त्याचप्रमाणे लहान मुलांचे लैंगिक शोषण अत्याचार फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपिताला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदरचा पोलीस शिपाई हा यापूर्वी भायखळा पोलीस स्टेशनला नेमणुकीस आहे आणि या संबंधामध्ये गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली असल्यामुळे त्याचा पोलीस कस्टडी रिमांड आपण घेतलेला आहे. लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांड प्रकरणी एक नवी माहिती आता समोर आली. मृत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचं आता उघडकीस आलंय. पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या एका तरुण आणि तरुणीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. सार्थक दिलीप वाकचौरे आणि श्रुती संजय डुमरे अशी खून झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. लोणावळ्याजवळील भुशी धरणानजीकच्या डोंगरावर हे हत्याकांड घडलं. या दोन्ही तरुणीचे मृतदेह हे विवस्त्र आणि छिन्न अवस्थेत आढळून आले होते. या प्रकरणी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचं समोर आलं असलं तरी त्यांची हत्या का करण्यात आली ह्याचं गूढ मात्र अजूनही कायम आहे. दरम्यान सिंहगड महाविद्यालयातील लोणावळा शहर पोलीस स्टेशन असा कॅन्डल मार्चही काढण्यात आला. दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. म्हणजे या जिल्ह्याचे अधिकारी कर्मचाऱ्याचे असे 8 स्क्वॉड्स तयार केले आहेत. त्यामध्ये 12 ते 13 अधिकारी असून सायबर सेलची पण सुद्धा आपण मदत घेत आहोत. आमच्याकडे डेफिनेटली काही क्लूज आहे पण ते सगळं क्लूजला वर्क करायला वेळ लागेल आणि त्यामधून आरोपी निष्पन्न करायला आणि पुढची कारवाई करायला वेळ लागेल. पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. यामध्ये पोलीस अत्यंत बारकाईने आणि पूर्ण तपास जे आहे समग्र दृष्टीने करत आहे आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा जे आहे तपास करून आरोपी निष्पन्न केलेला जाईल. लोणावळा इथल्या दुहेरी हत्याकांडातील मृत सार्थक दिलीप वाकचौरे हा मूळचा अहमदनगरच्या राहुरीमधला सोनगाव सात्रळ इथला राहणारा रहिवासी आहे. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. सार्थकची हत्या करणाऱ्यांना शोधून त्यांना कडक शिक्षा देण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. सार्थक लिहित असलेल्या डायरीतून अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी योग्य रीतीनं तपास करून प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी सार्थकच्या कुटुंबियांनी केली आहे. बुलढाण्यातल्या मलकापूर तालुक्यातल्या निमखेड इथली विवाहिता मनीषा गजानन हिंगणे हिचा तिच्या स्वतःच्याच पित्यानं कुऱ्हाडीनं निर्घृण खून केलाय. 15 दिवसांपूर्वीच मनीषानं लग्न केलं होतं. आंतरजातीय विवाह केल्यानं मनीषाच्या वडिलांनी तिचीही हत्या केली. मुलीनं कुटुंबियांच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी वधूच्या दीराचा खून केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. सौरभ गोईकर असं मृतक तरुणाचं तर दशरथ चिंचोळे असं आरोपीचं नाव आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील काशीबाई देऊळजवळ गोईकर कुटुंबीय राहतं. या कुटुंबातील मोठा मुलगा शुभमनं गेल्या आठवड्यातच परिसरातील रोशनी नावाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह केला. गोईकर कुटुंबियांनी लग्नानिमित्त घरी पूजाही ठेवली होती. याच कार्यक्रमात रोशनीच्या वडिलांनी येऊन गोईकर कुटुंबियांना शिवीगाळ सुरू केली आणि सोबत आणलेल्या चाकूनं सौरभच्या पोटावर वार केले आणि घटनास्थळाहून पळ काढला. जखमी सौरभला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता सौरभचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी दशरथ चिंचोळे यांचा शोध घेत आहेत. संगमनेरमध्ये झालेल्या गोळीबारातील अटकेत असलेला आरोपी पिंटू उर्फ वेणुनाथ माधव काळे यानं पहाटे संगमनेर पोलीस स्टेशनच्या कोठडीतून पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केलंय. या घटनेनं पोलीस दलासह संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे आणि या घटनेनं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मात्र ड्युटीवर हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीस कचरा फेकण्यासाठी बराक का उघडली आणि ह्या दोषी कर्मचाऱ्यांवर काय कार्यवाही होणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. डॉक्टरांच्या संपानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनाच्या 15 दिवसात नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयात अलार्म सिस्टम लावण्यात आली आहे. रुग्णालयात 2 जागी अलार्म लावण्यात आले. तसंच पोलिसांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे 68 जवान लवकरच तैनात करण्यात येतील. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येणारे पास अजूनपर्यंत लागू करण्यात आलेले नाहीत.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातही झी मीडियानं रियालिटी चेक केला. काही दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना धमकावलं होतं. रुग्णालयात आता 24 तास सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आलेत. वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी रुग्णालयात तैनात करण्यात आलेत. डॉक्टरांकडून रुग्णांना देण्यात येणारी वागणूक कधी कधी चुकीची असते, त्यामुळे मारहाणीचे प्रकार घडतात. त्यामुळे डॉक्टरांनीही काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांनी डॉक्टरांना दिल्या आहेत. मुंबईच्या केएम रुग्णालयात आपल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात झाल्यानं निवासी डॉक्टरांनी समाधान व्यक्त केलंय. सुरक्षा रक्षकांच्या प्रमुख मागणीची पूर्तता ग्राउंड लेव्हलवर केली जाते. 70% मागण्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झाल्याचंही या डॉक्टरांनी सांगितलंय. ठाण्यातल्या रुग्णालयातही सुरक्षा रक्षक दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. सुरक्षा मंडळाचे 35 सुरक्षा रक्षक, ठाणे पालिकेचे 53 सुरक्षा रक्षक तर 8 स्थानिक पोलीस, त्यापैकी 2 शस्त्रधारी असा मोठा बंदोबस्त या रुग्णालयासाठी ठेवण्यात आलाय. तसंच सीसीटीव्ही देखील लावण्यात आले. तर एका रुग्णाबरोबर फक्त 2 नातेवाईक असे पासेस द्यायला सुरुवात झाली आहे. पुढच्या आठवड्यात अलार्म सिस्टम आणि सुरक्षा समितीची नेमणूक करण्यात येणार आहे. पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये आजपासून 50 सुरक्षा रक्षक रुजू होणार आहेत. तसंच 1 रुग्ण 1 नातेवाईक असे पासेस द्यायलाही सुरुवात झाली आहे. तर सीसीटीव्ही कॅमेरे आधीच बसवले आहेत. अलार्म सिस्टम अजूनही बसवण्यात आलेली नाही. मात्र ह्या महिन्याअखेरीस अलार्म सिस्टम बसवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या स्कॉच वाईन शॉपवर पोलिसांनी काल रात्री छापा टाकला आणि कारवाई केली. दुकान मालक चक्क वाईन शॉपच्या दुकानासमोर पेंडाल टाकून दारूची खुलेआम विक्री करत होता. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बेकायदेशीररित्या बाहेरच्या बाजूला मांडव मारून ओपनमध्ये बेकायदेशीर दारू विक्री सुरू केली. त्यांना आम्ही पहिल्यांदा सूचना दिल्या होत्या की तुम्हाला असं करता येणार नाही, तरी त्यांनी तसं सुरू ठेवल्यामुळे त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई केली. बाहेरचा जो होता तो माल जप्त केलेला आहे आणि त्यांचा जो मॅनेजर होता त्याच्यावर गुन्हा दाखल केला. ठाण्याचं पान लोकांसाठी आवश्यक असल्यानं पानाचं म्हणजेच पान मळ्याचं उत्पादन अधिक वाढावं यासाठी जळगाव इथे शेतकऱ्यांची 1 दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना महात्मा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मार्गदर्शन केलं. पान मळ्याचं उत्पादन घेताना शेतकऱ्यांना खर्च जास्त आहे तर उत्पादन कमी आहे, त्यामुळे पानमळे शेती परवडत नाही. आधुनिक पद्धतीनं पानमळ्यांची शेती कशी करावी, तसंच आरोग्यासाठी आहारात पानांचं महत्त्व असून भविष्यात पानमळ्याचं शेतीला चांगले दिवस असल्यानं शेतकऱ्यांनी कोणतीही भीती बाळगू नये. पानमळे हे शेती करावी असं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं आहे. रामनवमी उत्सवाची शिर्डीत आज सांगता झाली. काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली. हैदराबादच्या साई भक्तांना दिलेल्या 12 किलो सोन्यापासून बनवलेले कठडी आज साई समाधीला बसवण्यात आले. यापूर्वीचे समाधीला बसवलेले कठडे हे चांदीचे होते. तर एका भक्तांना चांदीचं दान पेट्याही दिल्या आहेत. मुख्य दिवशी रात्रभर भक्तांसाठी साई मंदिर खुलं ठेवण्यात आलं. त्यामुळे आज साईंची काकड आरती करण्यात आली नाही. उत्सवाच्या 3 दिवसांच्या काळात सुमारे 4 लाख भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या स्वामी विवेकानंद आश्रमाचे संस्थापक स्वामी शुकदास महाराज यांनी जगाचा निरोप घेतल्यानं त्यांच्या लाखो भाविकांवरती शोककळा पसरली आहे. हिवरा येथील स्वामी विवेकानंद आश्रमात हजारो भाविकांच्या साक्षीनं त्यांना समाधीस्थ करण्यात आलं. यावेळी भाविकांना अश्रू अनावर झाले होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.